आत्तापर्यंत जे मी आयुष्य जगली आहे ना, त्या जगण्याला मी जगणं म्हणते. कारण मी म्हणते नेहमी, हो मी जगली आहे. आत्तापर्यंतचं आयुष्य मी छान एन्जॉय केलंय. जसं आज हा तुम्हाला चेहरा माझा तेलकट म्हणा, ग्लो म्हणा, शाईन म्हणा, असं काही दिसतंय, तर ती गोष्ट पण मी एन्जॉय करते. त्याच्यानंतर केस भले कापलेत, पण हा पोनीटेल माझा आता इतका छान येतो, त्या स्टेप्स इतक्या छान दिसतात हेअरकटच्या, त्यामुळे बाहेर जाताना मी आनंदी असते. अरे अरे अरे, तुम्हाला वाटेल आज काय झालं, हिला काय बडबड करतेय, तर तसं काही नाहीये, सांगते सगळं. चला आता रोजची सुरुवात. हाय हॅलो नमस्कार, प्रिया पारकर इथं घुसवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. काही काही गोष्टी नजरेस येतात किंवा आठवतं, बोललेलं कोणी, वागलेलं, तर त्याच्यावरून मी काय काय विचार करत बसते. आणि विचार करत बसते म्हणजे फार मला मनाला डोक्याला त्रास होईल असं नाही, पण त्याच्याबद्दल काही ना काही असे पॉईंट्स लिहून काढते. तर म्हटलं चला आज त्या संदर्भातच तुमच्या बरोबर इथं गुस साधूयात, गप्पा गोष्टी साधूयात, म्हणून ही अशी सुरुवात. काही लोकांना आपण भेटलो ना की इतकी निगेटिव्हिटी येते आणि त्यांचं सुरू होऊन जातं. आज माझा असाच प्रॉब्लेम झाला, अमुकच प्रॉब्लेम झाला, तमुकच प्रॉब्लेम झालं, माझ्या तब्येतीचंच असं तसं, इतकी सतत 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 कंप्लेंटच असते. त्यामुळे अशी लोक भेटली ना की नको वाटतं. पण मी असं म्हणत नाही की हां तुम्ही तुमचं आनंद दुःख काही पण असेल ते शेअर करा. अर्थातच आनंद वाढतो आणि काही आपल्याला प्रॉब्लेम दुःख असतील तर कोणाबरोबर शेअर केलं तर काही मार्ग मिळू शकतात आणि आपल्याला हलकं होतं. त्यासाठी नक्की सांगावं नाही असं नाही, पण तेवढं सांगा, करा आणि मोकळं व्हा ना. तो विषय तिथेच थांबवा. किंवा परत परत भेटल्यावर प्रत्येक वेळेस काहीतरी निगेटिव्हच बोलायचंय, काहीतरी जे नकारात्मकच आहे आपल्याकडे ते सांगायचंय, असा जो काहींचा दृष्टिकोन असतो ना की नाही नाही आपलं सगळं चांगलं सांगितलं ना कोणाला तर आपल्याला नजर लागते, किंवा काय त्यांचे असतील गणित त्यांच्याबरोबर. पण खरंच फार हा विचित्र स्वभाव असतो एकेकाचा आणि अगदी नको वाटतं अशा लोकांना भेटणं. हे बघा, आयुष्यात प्रत्येकाला सुख दुःख आहेच आणि त्यातून प्रत्येक जण मार्ग काढत असतो. त्याच्यानंतर जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्याकडे इतके अनुभव असतात आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचे अनुभव असतात, किंवा त्या परिस्थितीत कसं शांत राहायचं, किंवा सुख आलं की दुःख, दुःखाच्या पाठी परत सुख, हे असं चक्र चालूच असतं. हे असं जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्याला कळायला हवं. म्हणून म्हणते लहान मुलं किंवा काय कंप्लेंट करतात ती गोष्ट ठीक आहे, पण मोठी लोक, मोठी माणसं आयुष्यात इतकी सतत कंप्लेंट घेऊन बसलेली असतात ना, खरंच नको वाटतं. आणि उलट आजकाल तर मी म्हणेल यंग जनरेशन जास्त आपल्यापेक्षा स्मार्ट आहे. त्यांना माहिती असतं की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यातून काय मार्ग काढायचा, बस त्याचा ते जास्त वाऊ नाही करत. हा होतोय, करतोय, होईल होईल, याच्यावरच ती लोक असतात. तर त्याच्यापेक्षा जे अनुभवी लोक आहे ना त्यांचंच असतं. आता बघा, वयोमानानुसार प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, ठीक आहे, मान्य, पण त्याचा पण फार वाऊ करावा असं मला वाटत नाही. कारण ठीक आहे ना, आपल्याला जे प्रॉब्लेम आहे ते आपणच आपल्याला फेस करायचे आहेत, आपणच त्याच्यातून मार्ग काढणार आहे, तर कशाला आजूबाजूचंही वातावरण खराब करून टाकायचं किंवा समोरच्याचे दिवस खराब करायचा. आणि आपण आपल्याच त्या वाईट गोष्टींना जितकं सतत सतत सांगत राहतो ना तितकं मी तर म्हणते त्या डबल वाढत असतात. त्याच्यापेक्षा हां कोणाकडे काहीतरी शेअर करायचे तेव्हा शेअर करा, चांगला त्याच्यातून हे घ्या, बोध घ्या आणि तो विषय तिथेच थांबवा. म्हणजे इतरांबरोबर सगळ्यांबरोबर तो नकारात्मक विषय मांडण्यासाठी नसतो, तर आपल्याच काही ना काही आपले मार्ग त्याच्यातून काढायचे असतात, त्याच्यावर फोकस केला पाहिजे, नको तिथे डोकं लावण्यापेक्षा, असं एक माझं मत आहे. आयुष्यातल्या ना या फार छोट्या छोट्या गोष्टी असल्या ना की आणि त्या खऱ्या आहेत, माझा विश्वास आहे त्याच्यावर. कारण वास्तुपुरुष सतत तथास्तु म्हणत असतो, आपण जसजसं बोलतो तसतसं होत असतं, आपल्या आजूबाजूला तसं वलय निर्माण होत असतं. या इतक्या गोष्टी आहेत आणि इतक्या छान आहेत या गोष्टी सगळ्या. तर हे सगळं माहिती असून सुद्धा आपण का सतत नकारात्मकतेकडे जायचं, आपल्या आजूबाजूलाही छान आपलं वलय तयार करायचं असं माझं म्हणणं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीलाच की हे जे तेलकट ते चेहरा दिसतोय किंवा शाईन दिसतोय, ग्लो दिसतोय, ज्याला जसं योग्य वाटेल तसा अर्थ काढू शकतात. तर तेजूने मला जे प्रॉडक्ट पाठवले तर ते मी आज घरीच आहे म्हणताना मी अशी घरी असली की हे असं सगळं लावून ठेवते आणि मला अगदी 8 दिवसातच खूप छान वाटले स्किनमध्ये फरक माझ्या. तर हे करते, हे लावते ना मी, तेही मी खूप एन्जॉय करते त्याच्यासाठी. आणि म्हणजे मी जे गुलाब पाणी आणि कडुलिंबाचं पाणी जे सगळं करून ठेवलंय ते सुद्धा वापरण्यात. जसं मी सकाळी उठल्यावर नॉर्मल फेस वॉश करून हे सगळं लावते
आणि ऑफिसला गेली तर ठीक आहे, घरी असली की मात्र मग दुपारी किंवा संध्याकाळी परत कडुलिंबाच्या पाण्याने स्प्रे करते आणि हलका मसाज करून ते धुते, ते एन्जॉय करते मी. त्याच्यानंतर ते गुलाब पाण्याचा स्प्रे करून ठेवते, मस्त वाटतं. आणि मग रात्री झोपताना परत तेजूने काय काय प्रॉडक्ट पाठवलेत नाईट केअरचे, स्किन केअरसाठी, म्हणजे रात्रीचे स्किन केअरसाठीचे, तर ते सगळे प्रॉडक्ट वापरते. त्याच्यात मी एन्जॉय करते, त्याच्यात माझा वेळ घालवते आणि मी ते वापरताना करताना म्हणतच असते हां ह्याच्याने मी छान दिसणार आहे, ग्लो येणार आहे, म्हणजे स्किन टाईट होणार आहे, रिंकल्स कमी होणार आहेत. होतील ते होतील, असतात प्रॉडक्ट ते चांगले होतात, पण आपल्याला स्वतःला तेव्हा आनंद मिळतोय ना, आणि त्या आनंदात आपण राहिलं ना की हा झोप पण छान लागते आणि दिवस पण असा मस्त जातो. तर असे छोटे छोटे आनंद नक्कीच तुम्ही पण शोधा की तुमच्याकडे आणि काय असे मार्ग आहेत की ज्याच्यात तुम्ही आनंद मानता. जसं मी म्हटलं तसं की मी घराच्या बाहेर पण पडते ना कधी पण, तर मी नीट नेटकी असते, मला आवडत नाही कसे अवतारात जायचं, काय अगदी मेकअप टेकअप करूनच असं नाही, पण जशी जे पण जाते मी ते व्यवस्थित ड्रेस, केस विंचरणं, चेहरा व्यवस्थित हसत मुख ठेवूनच जाते बाहेर, कारण कोणतरी मला जो भेटणारी व्यक्ती असते तिलाही माझ्याकडे बघून बरं वाटलं पाहिजे. आणि मी आपलं सगळ्यांना हाय हॅलो करूनच आपले 4 शब्द बोलायचे, करायचे, काय असेल बोलण्यासारखं तर उगाचही बोलत नाही बसायचं, कारण त्या व्यक्तीचा वेळ इम्पॉर्टंट आहे, त्याला व्यक्तीला वेळ आहे की नाही, किंवा त्याचं मनस्थिती काय आहे, तर कशी सिच्युएशन असून तसं बघावं, मात्र हसावं तर नक्कीच सगळ्यांशी. तर त्या गोष्टीतून मला आनंद मिळतो की चला मी नेटकी जाते खाली वगैरे असं. तर तुम्हाला पण मी अगदी आवर्जून सांगेल की अगदी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी वाटत असतात, पण त्या खूप 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 आपल्या मनावर, पूर्ण आपल्या दिवसावर, आपल्या शरीरावर खूप छान इफेक्ट करत असतात. तर त्या पण तुम्ही तुमच्या आयुष्यात शोधत राहा आणि छान मस्त एन्जॉय करा. आणि ना सकाळी अगदी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इतक्या काय काय आपण क्रिया करत असतो ना, तर त्या सगळ्या छान एन्जॉय करा आणि त्याच्यातून आपले काय काय वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर मार्ग काढा. आणि जेवढं आपण पॉझिटिव्ह आणि शांत मनाने जगू शकतो ना, त्याच्यातून नक्कीच आपल्याला आनंद मिळतो. आणि जी अशी सारखी नकारात्मक बोलणारी लोक असतात ना, ती अगदी भेटली की नको वाटतं, त्यांच्याकडून 4 हात दूर पडलेलं बरं, कारण असं वाटतं की अरे यार हे आपल्याला सगळा दिवस खराब करून टाकतील काही ना काही बोलून. तर हा एक असतो मुद्दा. आणि काही काही लोक तर मी अशी पण बघितलीत ना आयुष्यात, त्यांना खरंच खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे अगदी दिसतात त्यांचे प्रॉब्लेम, पण इतके ती लोक संयमाने वागत असतात ना, त्याचं जास्त बाऊ करत नाही किंवा तेच बोलत नाही किंवा दुसऱ्यांना त्या संदर्भात रिलेटेड दुसऱ्यांना काही दुखवत नाही. तर खरंच अशी लोक आहेत आयुष्यात जी मला भेटलेली आहे, ज्यांच्यावर मी उठते बसते वावरते. पण खरंच अशा लोकांकडूनच शिकण्यासारखं आहे. मी तर म्हणेन की नाही, एवढा मोठा आपल्याला प्रॉब्लेम आहे पण तरी त्याच्यातून मार्ग काढतायत, जगतायत, कोणाला ब्लेम नाही करत आहे. अर्थात तेच तर एक आहे की जी नकारात्मक लोक म्हणते मी की ती दुसऱ्यांना हे असे सगळं सांगत असतात, करत असतात, तर ते मग आमचं वाईट आहे तुमचं चांगलं आहे असं त्यांना ते दाखवायचं असतं की काय माहिती नाही. पण ठीक आहे, अशी लोक असतात आयुष्यात. आणि मी तर म्हणते बदलावं. आणि बदलावं म्हणजे ना, आपल्या साध्या सुध्या सोप्या गोष्टी असतात ना, त्याच्यातही आपण ना चेंज आणत राहिला ना तरी खूप फरक पडतो. आता सध्या मी तुम्हाला दाखवते की भाकरीच्या पिठात किंवा कशात सगळ्याशा भाज्या टाकते मी, आणि ते छान थापते आणि ते कुरकुरीत छान करून खातो आम्ही वगैरे, असं तसं. हा एक छोटा बदल आहे, पण मला इतकं छान वाटतं. संजूलाही आवडलं ते खाणं, म्हणताना मला त्याच्यात एकदम आनंद मिळाला. अरे यार चला बरं झालं. म्हणजे हे असे छोटे छोटे बदल. तर मला ना, आणि असं सतत कंटाळा येत असेल, होतं कधीतरी, नाही असं नाही, पण तर ना त्याच्यावर मी तुम्हाला छान उपाय सांगते की ना, स्वतःमध्येच काही ना काही बदल करत राहायचे, चेंज स्वीकारला पाहिजे. विचारांचा, आजूबाजूला जे दिसतंय त्या बाबतीतही असे थोडेफार काय म्हणतात ना, बदल होत असतात. काळानुसार बदल होत असतात, हे आपणही बघितले. आपल्या आजी आजोबांचा काळ, आई वडिलांचा, आपला किंवा मुलांचा, तर कसे बदल होत जातात तसे त्या गोष्टींना स्वीकारल्या पाहिजे. आणि असं जरा कूल राहायला पाहिजे की मग काही ना काही जे प्रॉब्लेम्स असतात ना, डोक्याला त्रास देणारे किंवा आपल्याला, आपल्यामुळे दुसऱ्यांना, तर त्याच्यापासून माणूस दूर राहतो. जशी साधी गोष्ट आहे
जेवणात खावणात चेंज करावा, उठण्या बसण्याच्या वेळात चेंज करावा, खाणं पिणं, कपडे लत्ते, मेकअप, कुठे बाहेर जाणं येणं, कोणाशी बोलणं, नवीन नवीन मित्रमैत्रिणी बनवणं, अगदी लहान मुलांपासून कोणाशी छान गप्पा गोष्टी मारू शकतो असं. आणि असे ना थोडे थोडे चेंज आपले आपण स्वीकारले ना की आपल्या स्वतःमध्ये काय म्हणतो ना मुलाग्र बदल होतो. जसं मी माझ्या अनुभवावरनं सांगते हे. आणि मग त्यामुळे ना जास्त डोक्याला ताप नाही दिला जात आपल्याला. नाहीतर रिकामं डोकं असलं ना की खूप ताप देतो आपणच आपल्याला. त्यामुळे ती आपल्याकडे अगदी निगेटिव्हिटी तयार होते. तर जी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये तयार होणारी असते ना ती आपण अशा प्रकारे दूर करू शकतो. आणि तुमच्याकडे पण असे काही काही छान छान मुद्दे असतील तर नक्की मला शेअर करा. आणि तुम्ही पण तुमच्यात छान बदल करा. आणि खरंच आयुष्य ना खूप छान आहे, ते मस्तपैकी एन्जॉय करा. आणि आपल्याला कोणाची तरी नजर लागेल बाबा म्हणून सतत वाईट 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 बोलणं किंवा निगेटिव्ह बोलणं हे सोडा. कारण निसर्ग आहे ना, देवबाप्पा आहे, निसर्ग जो आहे त्याच्यात खूप आहे पावर. तर त्याच्याकडूनच आपण आपल्या आजूबाजूला छान पॉझिटिव्हपणाचं, हसतमुख राहण्याचं आणि काय म्हणतात ना की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको किंवा दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास नको असं ही निसर्गाकडूनच देणगी मागून घ्यायची आणि आपल्या अगदी आजूबाजूला त्याचं मस्तपैकी वलय करून ठेवायचं आणि छान जगायचं. माझं हितगुज आज तुम्हाला कसं वाटलं ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा. आणि मी आता इथेच थांबते. परत भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसं जगा. आणि आयुष्यात येणारे बदल आहेत, काय म्हणतात ते, आणि आयुष्यात जे बदल होत असतात ते नक्की स्वीकारा. त्यामुळे जीवन जगणं खरंच खूप इझी होतं. बाय.